महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे गुन्हेगारीमध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये कसं अडलेलं आहे आणि आपलं स्वतःचं पाप लपवण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याच पक्षाच्या आमदारांना सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याचं पाप आज राज्याच्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेने नव्हे तर देशाच्या जनतेने पाहिलेलं आहे. जनतेच्या घामाच्या पैशानं जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी कायदा बनवण्यासाठी या विधानसभेचा वापर केला जातो. पण आज महाराष्ट्राला काळीमा फासणारा दिवस ठरला की सरकारनेच गोंधळ घालून विधानसभेचं कामकाज तहकूब करायची सरकारवर नामुष्की आलेली आपण पाहिलेली आहे. औरंगजेबचा प्रश्न असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्न असेल, छत्रपती संभाजी महाराजांचा प्रश्न असेल, यांच्याबद्दलचा ज्या पद्धतीचं वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये केलं जाते आहे, औरंगजेबाची तारीफ करणाऱ्याला माफ करा असं कोणीच म्हटलेलं नाही. सरकार केंद्रात त्यांचं आहे, राज्यात सरकार आहे, अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका आमची सगळ्यांची आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच कोल्हाटकरांनी जी काही भूमिका मांडली त्याच्याबद्दल सरकार काय चूप आहे? महापुरुषाचा अपमान करणारे याच मंत्रिमंडळात अर्धा डझन पेक्षा जास्त मंत्री बसलेले आहेत. त्यांचे वक्तव्य पण आम्ही दाखवू. एकीकडे पुडका आणायचा आणि धनंजय मुंडेचा राजीनामा लपवता यावा आणि त्याच्याबद्दलच कुठलीही विचारणा विरोधकाकडून सरकारकडे होता कामा नये आणि त्यामुळे गोंधळ घालून आज विधानसभेचं कामकाज ज्या पद्धतीने बंद केलेलं आहे याचा महाराष्ट्राची जनता या सरकारकडून हिशोब घेतल्याशिवाय थांबणार नाही. आणि म्हणून आम्ही आज या सरकारचा निषेधच केला पाहिजे. आणि या पद्धतीचं जे काही आज महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे आपण पाहिलं असेल की शेतकरी चिंतित आहे. त्याच्या शेतामध्ये विद्युत पंप बंद पडलेले आहेत, त्याची पिकं वाळतात आहेत, त्याच्या शेतीच्या मालाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत. सोयाबीनला सांगितलं की आम्ही 4,500 रुपये भाव देऊ, 3,000 रुपयालाही कोणी सोयाबीन घ्यायला तयार नाही. कापसाच्या शेतकऱ्याची तीच अवस्था, धान उत्पादक शेतकऱ्यांची तीच अवस्था. शेतकरी वाऱ्यावर, शेतकरी उपाशी आणि हे सरकार तुपाशी. तरुणांचा तोच हाल आहे. आपण पाहिलं असेल या उन्हामध्ये, भर उन्हामध्ये आझाद मैदानावर इतके सारे मोर्चे आलेले आहेत की त्या मोर्चाची तुलना आपण केली तर लोकांना न्याय मिळत नाही. आणि म्हणून या उन्हातानात आझाद मैदानावरील लोक बसलेली आहेत, सरकारला त्याची काळजी नाही. आज आपण पाहिलं असेल की ज्या पतसंस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या पतसंस्था जवळपास अवसानात निघाल्या. लोकांच्या घामाचे पैसे, कोट्यावधी रुपये या पतसंस्था डुबायला निघालेल्या आहेत. त्याची काळजी सरकारला नाही. असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये असताना राज्यात ज्या पद्धतीनं सरकारने आज विधानसभेला धारेवर पकडून सरकारच विधानसभा बंद पडत असेल तर हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेचा राजीनाम्याच्या बद्दलची माहिती माध्यमाला सरळ दिली, अधिवेशन चाललेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी सभागृहामध्ये ही माहिती द्यायला पाहिजे होती. ही माहिती दिलेली नाही. मुख्यमंत्री किती लपवत आहेत याचाही प्रश्न आता आम्हाला विचारावा लागेल. कारण की जे काही नागपूरमध्ये उत्तर आपण दिलेलं होतं ते सगळं धांदात खोटं होतं. सभागृहाची दिशाभूल आपण केलेली होती हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. आणि काल जे आपल्या माध्यमाच्या माध्यमातून संतोष देशमुखावर ज्या पद्धतीनं त्याला ज्या क्रूरतेने मारलं गेलं होतं, ज्या पद्धतीनं त्यांच्यावर त्या मृतक संतोष देशमुखावर ज्या पद्धतीने लघवी केली गेली होती, जोड्यांनी मारलं जात होतं आणि अशी निर्घुण हत्या केल्यानंतर त्या गृह खात्याकडे ही माहिती नव्हती. माध्यमातूनच ही माहिती पुढे यायला पाहिजे होती. गृह खात्याने ही माहिती का लपवली याचाच अर्थ गुन्हेगाराला सपोर्ट करण्याचं काम
सरकारच करत होतं, तर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड हा गुन्हेगार असेल, त्यांची टीम असेल, तसं या सरकारला सुद्धा सहआरोपी करावी लागणार आणि सहआरोपी हे सरकार त्याच्यामध्ये आहे, अशा पद्धतीची भूमिका आम्ही उद्या सभागृहात मांडू. आणि या पद्धतीचं जे वाह्यातपणा आणि महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मलिन करण्याचं पाप जे सरकार करते आहे, या सरकारला आता जनतेला आणि आम्हा लोकांना, विरोधकांना हिशोब द्यावं लागणार. ही भूमिका आमची राहणार. रंगे पाटील म्हटले की त्यांना किती झाली, वाईट झाली, पालकांना आपली आरोपींना धोका जशात तशी शिक्षा. बघा, ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारच या सगळ्या माहिती लपवत होती, हे आता ह्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे लोकांना आता कायदा हातात घ्यावं लागते आहे. जरांगे पाटील ज्या पद्धतीनं बोललेले आहेत, सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील, तर लोकांनी आता ही भावना आपल्या मनात बाळगणं काही आता काही नाविन्य होऊ शकत नाही. पण जरांगे पाटील असतील किंवा सरकार असेल, याच दोघांनी या पद्धतीचा कुठली भूमिका मांडत असताना कायदा हातात घेऊ नये, एवढीच आमची भूमिका राहणार आहे. आणि सरकार याला दोषी आहे. सरकारने हे प्रकरण कसं हाताळायचं, हे सरकारची जबाबदारी. साहेब, भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्ष नेतेपदी करताय, कसं पाहता याकडे? भास्कर जाधव चांगली जबाबदारी या ठिकाणी पार पडतील असं वाटतंय का? आपल्याला आलं का नाव? चर्चा सुरू झाली ठाकरेंकडून, जवळपास निश्चित झालंय. आपल्याला नाव आलं असेल, जेव्हा नाव आलं आणि मग जेव्हा होईल, उद्धव ठाकरे यांनी आलं तर आपण त्याच्यावर बोलू ना. आता त्यांच्या पक्षाकडून नाव कुणाचं येतं हे मला माहिती नाही. जेव्हा माहिती आली तर माहितीवर आपण बोलू. काँग्रेसचा दावा नाही का? आम्ही कालच सांगितलं, आमचं विधानसभेमध्ये शिवसेनेचं संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेता त्यांचाच होणार. त्यामुळे आम्ही कालच बोललो, विधान परिषदेमध्ये तुमची संख्या पाहिजे असं आम्ही तिथं विरोधी पक्ष नेता आमचा पाहिजे. विधान परिषदेमध्ये दावा करतो त्या ठिकाणी आमचाच राहणार नाही. हिंदी में बताइए कि आज जिस प्रकार से धनंजय मुंडे का इस्तीफा घोषित किया गया, मुख्यमंत्री मीडिया से बात करते हुए धनंजय मुंडे का इस्तीफा घोषित हैं, क्या कांग्रेस पार्टी इसको किस नजरिए से? देखो, मुख्यमंत्री जी जो रात में अपने ताफे के साथ न जाते हुए एक प्राइवेट गाड़ी से जाकर अजीत पवार के घर में जाके बात कर और रिजाइन लेते हैं, ऐसा कुछ न्यूज हमने देखी है. ये भी प्रोटोकॉल का भी इशू या इसमें आया है. एक इशू वो है, जिस तरह से धनंजय मुंडे का रिजाइन आया है, आने के बाद वो उन्हें स्वीकृत कर माननीय राज्यपाल महोदय की तरफ भेजा है, ऐसा उन्होंने कहा है, मीडिया को बताया. एक्चुअली वो हाउस को बताने का काम उनका था, उन्हें वो नहीं बताया. तो इस तरह से विधानसभा की गरिमा को ठीक पहुंचाने का अधिकार उनको नहीं है. उसके लिए कल उनके ऊपर हक्कभंग लाने का एक निर्णय हम लोगों ने लिया है. और सरकार ने 90 दिन के बाद, क्योंकि ये घटना होने के बाद अभी ये 90 दिन पूरे हुए हैं, तो 90 दिन सरकार को ये चूक क्यों सरकार? धनंजय मुंडे उसमें इन्वॉल्व है कि अगर सरकार को पता था तो पहले क्यों रिजाइन नहीं दिया? ये सब सवाल उसमें अब आएंगे और सरकार को उसका जवाब देना पड़ेगा. नाना बाबू, कभी सावरकर, कभी बाबर, कभी औरंगजेब का नाम उछाल करके जो है विवाद होता है. अभी ताजा विवाद औरंगजेब को लेकर के अबू आजमी का बयान आया है. कांग्रेस पार्टी इस बात से कितना इत्तेफाक रखती है? आपने कभी कहा नहीं कि जिसने गलत किया है उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जो कोल्हाटकर नाम के व्यक्ति ने जिस तरह से अपशब्द किया है, उसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं सरकार कर रही? उसका भी तो जवाब सरकार को देना है. औरंगजेब का हमने कभी बाजू ली नहीं, तो उसमें सवाल ही हमारा खड़ा नहीं होता है. लेकिन छत्रपति के फेवर में ये लोग जिस तरह से बात करते हैं, और महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करने से आधा डजन से ज्यादा मंत्रिमंडल में सब आ गए, इनके ऊपर क्यों कार्रवाई नहीं करते? वो भी सवाल हम लोग पूछेंगे. सर, आज 15 मिनट के लिए विधानसभा में काफी हंगामा हुआ. सरकार ने खुद इस तरह का हंगामा खड़ा किया. सरकार को अधिकार है, जो भी कोई अगर महापुरुषों को अपमान करते हैं या किसी
हमारे महापुरुषों को अपमानित करने वाला व्यक्ति उसका कोई समर्थन करता है, तो ऐसे लोगों के ऊपर सरकार को कार्रवाई करने का अधिकार है। सरकार के ही लोगों को विधानसभा में हंगामा खड़ा करने का कोई अधिकार नहीं था। तो ये जो इनके विधायक जो विधानसभा में हंगामा खड़ा कर रहे थे, तो सरकार पे इनके विधानसभा के सदस्यों का विश्वास है कि नहीं, ये भी बात उसमें स्पष्ट होती है। लेकिन ये जो सभागृह है वो जनता के पसीने का पैसा जो होता है उससे ये विधानसभा चलती है, खर्चा उसमें होता है। आखिर लोगों के प्रश्न यहाँ से छूटना चाहिए। इस तरह का हंगामा खड़ा करने का काम सरकार का नहीं है। बस सरकार खुद हंगामा खड़ा कर इस तरह से विधानसभा का कामकाज बंद करने का काम सरकार ने किया है, उसका जवाब सरकार को कल देना ही पड़ेगा। सर तुम्ही हक्कभंग आणणार आहे, हा हक्कभंग नेमका कुणावर आणणार आहे एकदम मराठीमध्ये सांगा. संभल मस्जिद को कहा है ये विवादित ढांचा है, अपने ऑर्डर में विवादित ढांचा जिक्र किया है, इसको क्या कहेंगे? इसको लेकर काफी दिनों से विवाद संभल. सर तुम्ही हक्कभंग आणणार आहे, काय नेमकं हे प्रकरण आहे काय? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बद्दलचं वक्तव्य जे माध्यमाला येऊन मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं, विधानसभेचं सभागृह आता चाललेलं आहे, त्यामुळे विधानसभेमध्ये ही माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती. ही माहिती तुम्हाला दिली, त्याच्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग बसतोय आणि उद्या त्यांच्यावर हक्कभंग आहे. धनंजय मुंडे का इस्तीफा हमने ले लिया है और हमने राज्यपाल महोदय की तरफ भेज दिया है। ये जो मीडिया को आके उन्होंने जिस तरह से बात कही, उन्हें विधानसभा चलते समय विधानसभा में ये घोषणा करना चाहिए था और इसलिए विधानसभा का अपमान करने का काम जो मुख्यमंत्री ने किया है, इसलिए उनके ऊपर हक्कभंग लाने का काम कल विरोधी पक्ष की तरफ से किया जाएगा।